नमस्कार. अद्विक मॉममध्ये मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळची कामे वेळेत कशी करायची, आपलं प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन कसं ठेवलं तर आपली कामे वेळेत होणार, याबद्दल मी थोडंसं बोलणार होते. तर असंही तुम्हाला वाटत असेल की सकाळी तर उठतो, पण तरीही दिवसभरामध्ये स्वतःसाठी वेळच काढता येत नाही. असे वाटते की दिवसभर आपण कामच करतो, मधून थकवासुद्धा जाणवतो आपल्याला. तर आपला दिवस कसा जाणार हे टोटली डिपेंड आहे की आपण सकाळची सुरुवात कशी करतो. ती जर सुरुवात चांगली झाली तर निश्चितच आपला दिवस चांगला जाईल. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सवयी खूपच कॉमन आहेत. त्या तुम्ही पण करत असाल, पण तरीही आपलं असं होतं की आपल्याला वेळच मिळत नाही. पण त्या जर एकदा आपण स्वतःला लावून घेतल्या ना, तर नक्कीच आपला दिवस प्रोडक्टिव्ह जाईल. सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रत्येकालाच कामाची घाई असते. मुलांचा डबा वेळेवर द्यायचा असतो, मुलांना शाळेत वेळेवर पोहोचायचं असतं. आपली सकाळची बेसिक कामे असतात. जर कोणी वर्किंग असेल तर त्यांना वेळेवर पोहोचावं लागतं. पण कधीही सकाळची सुरुवात घाई गडबडीने करायची नाही. उठल्यानंतर सर्वात आधी फ्रेश व्हायचं आणि थोडं स्वतःला पॅम्पर करायचं. केस वगैरे नीट करायचे. काहीजण काय करतात की जसं उठले तसेच कामाला लागतात आणि त्यामुळे त्यांना अजिबात फ्रेश वाटत नाही आणि उलट आणखी कंटाळा येतो. जर आपण फ्रेश राहिलो तर आपण कामसुद्धा फ्रेशपणे करू शकतो. केस विचारायला जरी वेळ नसेल तरी हातानेच ते नीट करून घ्यायचे आणि वर बांधून घ्यायचे असेल तर तसं करायचं. त्यानंतर कामाला लागायचं. त्यामुळे फ्रेश पण वाटतं आणि झोप पण निघून जाते. त्यानंतर निवांत बसून गरम पाणी, चहा किंवा ग्रीन टी वगैरे घेऊ शकता. ॲक्च्युअली काय असतं की आपल्या बॉडीला सकाळी सकाळी काहीतरी गरम पाहिजे असतं. त्याच्यामुळं तुम्ही काहीही घेऊ शकता. जे चहा घेत नसेल त्यांनी साधं कोमट पाणी प्या किंवा मग जे ग्रीन टी घेत असेल त्यांनी ग्रीन टी घ्या. काहीही तुम्ही असं घेऊ शकता जेणेकरून आपल्या बॉडीला छान फील होतं. तर आणि गरम पाणी, कोमट पाणी पिण्याचे खूप सगळे फायदे आहे. ज्यांना कॉन्स्टिप्युशनचा त्रास वगैरे असेल, बरेच लोकं तर बारीक होण्यासाठी सुद्धा सकाळी कोमट पाणी पितात. दुसरी एक सवय म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकाला मोबाईल बघण्याची सवय असते. तर अजिबात असं करू नका, कारण उठल्यानंतर आपण सर्वात पहिले काय करतो की मोबाईल चेक करतो. जर मुलांच्या शाळेमधून काही मेसेज वगैरे असेल तर ती तुम्ही ऑब्व्हियसली चेक करू शकता. पण काही जण काय करतात की मेसेज आला की रिप्लाय करतात आणि मग काय होते की मोबाईलमध्ये कसा वेळ निघून जातो, त्यानंतर आपण रील्स बघतो. त्याच्यामुळं मोबाईलमधला वेळ कसा निघून जातो हे आपल्याला कळतच नाही आणि त्यामुळे आपल्याच कामाला उशीर होतो. आपल्याला जर कळलं की सकाळची वेळ आपल्यासाठी पॉवर अवर्स असतात, त्यावेळी काम आपण कित्येक पटीने करू शकतो. आपली एनर्जी लेवल हाय असते. त्यावेळेस तो वेळ आपण मोबाईलमध्ये घालवतो. तिथेच आपली एनर्जी लेवल टोटली डाऊन होते आणि त्याच्यामध्ये जर एखादी तुम्ही चुकीची न्यूज वगैरे ऐकली किंवा मग चुकीची न्यूज तुम्ही बघितली तर काय होतं की तेच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये वारंवार घुमते आणि त्याच्यामुळं आपला दिवससुद्धा खराब जातो. त्याच्यामुळं दिवसाची सुरुवात ही कशी होते हे डिपेंड करते आपला दिवस कसा जातो. त्यामुळे सर्वात आधी आपल्या कामाला लागा आणि जितक्या पटापट तुम्हाला कामे आवरता येतील तितक्या पटापट ते कामे आवरा. स्वतःला एक टाईम लिमिट द्या की तुम्ही जवळजवळ 1.5 ते 2 तासामध्ये किंवा मग 3 तासामध्ये काही सकाळची कामे आहेत ती मला आवरायची आहे, आवरून घ्यायची आहे, असं स्वतःला टाईम लिमिट द्या. आणि ज्या वेळेस आपल्याकडे टाईम लिमिट असतं ना, त्यावेळी आपली प्रोडक्टिव्हिटी जास्त हाय असते. तुम्ही बघा, एखादी बाहेर काम करायला जाणारी जी स्त्री असते, कामाचा स्पीड किंवा तिची जी काम करण्याची जी प्रोडक्टिव्हिटी असते ती खूप हाय असते एखाद्या होममेकरपेक्षा. कारण तिला माहिती असतं की एवढ्या टाईममध्ये आपल्याला ही कामे आटपायची आहे. त्याच्यामुळं काय होतं की तिची टाईम लिमिट असते, तिला एक बाउंड्री असते. एवढ्या वेळेतच आपल्याला बाहेर निघायचं आहे, त्यामुळे तिची कामे पटापट आवरते. आणि आपण काय विचार करतो की आपण घरीच आहोत, आपल्याकडे संपूर्ण वेळ आहे, दिवस आहे, तर आपण कधीही कामे केली तरी चालते. पण तसं नाही. जे ते काम ज्या वेळेत झालं ना, तर तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी वेळ काढता येतील. मुले जर लहान असतील 1, 2 किंवा 3 वर्षाची, माझा मुलगा 4 वर्षाचा होणार आता, तर मुले झोपलेली असताना त्या वेळेमध्ये तुमची कामे पटापट आटपा आणि त्यानंतर तुमच्याकडे भरपूर असा मोकळा वेळ असेल. काहींना काय असतं की
थोडीफार जरी कामे केली तरी त्यांना थकवा येतो किंवा दम लागतो. खरं तर याची कारणे भरपूर असू शकतात, पण काही वेळा आपलं एज कमी असतं, आपला डाएट वगैरे आपण व्यवस्थित घेत असतो, तरीही या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वेळेवर पाणी न पिणे. आणि मला असं वाटते हे प्रत्येकासोबतच होत असेल. ॲक्च्युअली ही खूप छोटीशी गोष्ट वाटते की पाणी पिणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी प्यायचं असतं हे खूप बरेच लोक सांगतात. कधी कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो ना की तहान लागली हे सुद्धा आपल्याला समजत नाही. आणि जर कोणी व्यवस्थित लक्ष दिलं नाही, तुम्ही नोटीस कराल की दिवसभरामध्ये आपण किती कमी पाणी पितो. हार्डली जेवढी बॉडीला रिक्वायरमेंट असते त्याच्यापेक्षासुद्धा कमी आपण पाणी पितो. 3-4 लिटरसुद्धा पाणी आपण दिवसामध्ये पित नाही. खरं तर हार्डली 3 लिटरसुद्धा पित नाही. म्हणून एखादी अशी बॉटल ठेवायची की जिथे खूपदा असं रिलॅक्स बसतो, जेणेकरून आपलं लक्ष जाणार पाणी पिण्याकडे आणि आपण आवर्जून पाणी पिणार त्या ठिकाणी बसून. तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर तुम्ही 10 मिनिट वेळ काढून तीसुद्धा जोपासा. जसं की मला प्लांट्स आवडतात, तर त्यांना मी 10 मिनिट का होईना सर्व झाडांना पाणी वगैरे देते, जेणेकरून माझ्याच मनाला छान असं मस्त फील होतं. आपण आपली कामे म्हणा, घरातल्या जबाबदाऱ्या म्हणा, तेव्हाच व्यवस्थित पार पाडू शकतो जेव्हा आपण फिजिकली फिट असतो. स्वतःसाठी वेळ काढून थोडा वेळ का होईना एक्सरसाइजसाठी वेळ काढा. मी पण जसं मी आधीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यामध्ये मी सांगितलंच होतं की 21 दिवस मी सगळ्या चांगल्या सवयी लावलेल्या आहे आणि त्या 21 दिवस मला करायच्या आहे. कधी काही जबाबदाऱ्या खूप जास्त असतात की आपण इग्नोर करतो आपली हेल्थ आणि आपण सांगतो की माझ्याकडे वेळ नाही आहे. पण मला असं वाटते की 15 मिनिट तुम्ही स्वतःसाठी काढू शकता आणि प्रत्येक लेडीजनी 15 मिनिट आपल्या स्वतःसाठी द्यायलाच हवे. आपण एवढं करतो तर 15 मिनिट आपण आपल्यासाठी देऊ शकत नाही. तर असं करू नका. उठल्यानंतर आपण सरळ कामाला लागतो. अशा भरपूर एक्सरसाइज आहे ज्या आपण बेडवरतीसुद्धा करू शकतो. छोट्या मोठ्याच एक्सरसाइज करायच्या, 1-2च एक्सरसाइज करायच्या, पण करायच्या. फिजिकली एवढ्या लवकर फरक पडणार नाही, पण मेंटली खूप छान वाटतं. कारण आता मी कंटिन्यू करत आहे, त्याच्यामुळं मला जाणवत आहे की दिवस आपला किती छान जातो. त्यामुळे वेळ नसण्याचा एक्सक्यूज देऊ नका प्लीज. थोडंसं लवकर उठा आणि अशा छोट्या मोठ्या एक्सरसाइज करायला सुरुवात करा. आपण आपल्या कामामध्ये नाश्ता करायचं नेहमी विसरून जातो, स्पेशली आपण लेडीज. आपल्याला असं वाटतं आपण कुठे जाणार आहोत, थोड्या वेळाने करू. तोपर्यंत दुपार होऊन जाते आणि जेवणाची वेळ पण येऊन जाते आणि आपल्याला कळतच नाही. पण कधी आपल्याला भूक लागलेली असते आणि विनाकारण आपली चिडचिड होते असते. ती याच कारणामुळे त्यामुळे सकाळी आवर्जून वेळ काढून 5 ते 10 मिनिट निवांतपणे बसून आपला नाश्ता एन्जॉय करा. कारण सकाळचा जो नाश्ता असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यांनी आपली दिवसभराची एनर्जी लेवल मेंटेन होते. आपण पुढची जी कामे करतो ती आपण एनर्जीनी करू शकतो. त्यामुळे थकल्यासारखं वाटणार नाही आणि आपण आपली जी कामाची स्पीड आहे ती पण मेंटेन राहते. त्यानंतर आपला असतो स्वयंपाक. तर स्वयंपाक करायचा काय आहे दुसऱ्या दिवशी हे आधीच तुम्ही डिसाईड करून घ्या, जेणेकरून त्या विचारामध्ये आपली चिडचिड होणार नाही, आपली एनर्जी वेस्ट होणार नाही. अगोदरच जर तुम्ही डिसाईड करून ठेवलं की काय होतं की आपल्याला माहिती असतं काय बनवायचं आहे, त्यामुळे आपण पटकन अंघोळ केली की स्वयंपाकाला लागतो. त्याच्यामुळं तुम्ही आधीच डिसाईड करून ठेवा आणि सर्वात पहिले तर अशी बेसिक तयारी करून ठेवा, जेणेकरून आपला स्वयंपाक पटकन होतो. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगत आहे. कारण मी पहिले बेसिक तयारी करून घेते स्वयंपाकाची आणि त्यानंतरच स्वयंपाक करते, जेणेकरून माझा स्वयंपाक पण फास्ट होतो. आणि हो, स्वयंपाक करताना गॅसच्या ओट्यावरती जास्त पसारा होऊ देऊ नका. जेवढ्या वस्तू तुम्ही काढलेल्या आहेत त्या वेळेतच आतमध्ये ठेवून द्या. ज्याची त्याची जे जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या. अशाने काय होतं की जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण होतो तेव्हा आपल्याला जास्त पसारा उचलावा लागत नाही आणि आपण पटकन ते काम करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तो म्हणजे की न चुकता देवपूजेसाठी वेळ काढा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर
आता देवपूजा करायच्या प्रत्येकाच्या पद्धती किंवा विधी, प्रत्येकाचा दृष्टिकोन, त्यामागचं रिझन हे सगळ्यांचं वेगवेगळं असतं. दिवा लावून देवाजवळ 5 ते 10 मिनिट बसलं ना तरी खूप छान वाटतं. जेव्हा एखादी गोष्ट देवावरती सोडून देतो तेव्हा आपण मेंटली खूप फ्री होतो. एकदा ट्राय करून बघा आणि एक प्रकारचं मेडिटेशन होतं, एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. मी असं म्हणत नाही की खूप जास्त तुम्ही खूप जास्त प्रथांनी किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही देवपूजा करा. बट तुम्ही जर नसेल जास्त काही करत तर 5 मिनिट फक्त देवाजवळ बसून बघा तुम्ही, पण एक पॉझिटिव्ह एनर्जी फील कराल. मी जी ही दारात बसून जी पूजा करते ही मी एका कोणत्या तरी व्हिडिओमध्येच बघितलेली होती. मला याच्यामागचं रिझन हे माहिती नव्हतं, बट मी करून बघितलं तर मला छान फील होत होतं. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी दारात आल्या खूप जास्त छान फ्रेश फील होत होतं. त्याच्यामुळं मी ही पूजा कंटिन्यू केली आणि जास्त काहीच करत नाही, फक्त दिवाबत्ती करते, रांगोळी काढते आणि कोणीही घरात येणारा जो व्यक्ती असेल त्यालाही आल्या प्रसन्न वाटतं. आपल्याजवळ 5 मिनिट एक्स्ट्राचे असेल तर आपण असं का करायचं नाही. असं केल्याने तर आपलाच फायदा होतो, आपल्यालाच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपला दिवस हा प्रोडक्टिव्ह जातो. बघा, मी कामाला बाउंड्री दिली होती त्याच्यामुळं माझी सगळी कामे ही वेळेत झालेली होती. अद्विकसुद्धा घरी यायचा होता आणि माझे मिस्टरसुद्धा ड्युटीवर जेवण वगैरे करून गेलेले होते आणि आता थोड्या वेळातच अद्विकला घ्यायची वेळ झालेली होती, तर मी त्यालासुद्धा घेऊन येणार होती आणि त्याच्यानंतर मग मला पूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवता येतो. माझ्याकडे वेळ असतो क्लासला जाण्याच्या आधीपर्यंतचा, जो आम्ही दोघं मिळून मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करतो. खूप अशा गोष्टी मुलं आपल्याला बघूनच शिकतात. मी दाणे काढत होती तर त्यालासुद्धा दाणे काढायचे होते आणि त्यामुळे तो त्याच्यामध्ये गुंतून राहिला, त्याचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि असं केल्याने काय होतं की मुलांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वाढतं. असं होतं, कामे वेळेत झाली की दुपारी आपल्याला निवांत वेळ मिळतो. त्या वेळेमध्ये तुम्ही बुक रीड करू शकता किंवा आणखी बऱ्याचशा तुम्ही तुमच्या ज्या आवडी आहेत त्या जोपासू शकता. तर इथे मी बुक रीड करते आणि इथेच आपला व्हिडिओ संपवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.